आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। अजितदादांसोबतच्या हृदयस्पर्शी नात्यासंदर्भात बोलताना जय पवार भाऊक। विमान अपघातानंतर अजितदादांसोबतच्या या हृदयस्पर्शी नात्यासंदर्भात जय पवार पहिल्यांदाच व्यक्त झाले। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील विधान परिषदेसाठी इच्छुक। सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांना पत्र दिलं। पक्षाची अभ्यासू लढवू महिला प्रतिनिधी म्हणून विचार करण्याची मागणी। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनाही पत्र दिले। काँग्रेस नेते राहुल गांधींना कोर्टाचा दिलासा। राहुल गांधींविरोधात एफआयआर दाखल करण्याच्या आदेशाला कोर्टाची स्थगिती। दुहेरी नागरिकत्व प्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे आदेश काल अलाहाबाद कोर्टाने दिले होते। केंद्रीय मंत्रिमंडळाने शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला। सूत्रांची माहिती। शासकीय कर्मचारी निवृत्ती वेतनधारकांसाठी 2% महागाई भत्त्याला मंजुरी। सूत्रांची माहिती। 20 ते 22 एप्रिल दरम्यान राज्यात वादळी पावसाचा इशारा। मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि गारपिटीची शक्यता। पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसाचा प्रभाव। शेतकऱ्यांना सतर्क राहून उपाययोजना करण्याचं आवाहन। राज्यभरातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीचं पालन न केल्यास त्या शाळेची मान्यता आता रद्द होणार आहे, तर 1 लाखांचा दंडही भरावा लागणार आहे। राज्य सरकारचा हा महत्त्वाचा निर्णय। राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकणं बंधनकारक असणार आहे। राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचा 21 एप्रिलपासून संपाचा इशारा। विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचारी 21 एप्रिलपासून संपावर जाणार। युती सरकारच्या काळात दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यास सरकारला विसर। समन्वय समितीचा आरोप। सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ। सोन्याच्या दरात 1100 रुपयांनी तर चांदीच्या दरात तब्बल 7,000ची वाढ। सोन्याचे दर हे जीएसटीसह 1,57,000वर तर चांदीचे दर 2,67,000वर।